कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 13. प्लीज हेल्प मी. तिचा पुन्हा त्याच टोनमध्ये आवाज आला. काय करू? आज जाऊ की नको? रयत विचारात पडला होता. त्याचं एक मन जावं आतमध्ये, तिची मदत करावी असं सांगत होतं. तर दुसरं मन आपण असं आत गेलेलं तिला आवडलं नाही तर? तो विचारात पडला होता. आऊच. ओह नो. तिचा पुन्हा रडवेला मोठा आवाज आला. नक्कीच ती काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे. आय मस्ट हेल्प हर. तो मनात बोलला. त्याने पटकन रूमचं डोअर ओपन केलं आणि पटकन रूममध्ये गेला. त्याने पाहिलं तर ईशा तिचा पदर काढायचा प्रयत्न करत होती. त्या कॅन्डल्स लाईटमध्ये तिचा पिवळसर चेहरा खुलून दिसत होता. तिने ओठांची लिपस्टिक अजूनही तशीच ओठावर ठेवली होती. तिचे मोकळे केस तिच्या चेहऱ्यावर मानेवर हवेत खेळत होते. प्लीज माझी मदत करा, ईशा बोलली आणि रडायला लागली. तिच्या बोटात साडी काढताना पिन टोचली होती, ज्यामुळे तिच्या बोटातून वेदना जाणवत होती. तो मात्र एकटक भान हरपून तिलाच पाहत होता. प्लीज हे काढा, मला जमत नाहीये. तिने बोटाने तिच्या शोल्डरकडे इशारा केला. त्याने तिच्या खांद्यावर नजर टाकली. गोरा गोमटा खांदा कॅन्डल्सच्या प्रकाशात समोर पाहून त्याचं पाणी पाणी झालं होतं. त्या सुंदरतेला तिच्या कानात असणारे झुमके आणखीनच खुलावून टाकत होते. त्याने पटकन तिच्या साडीची पिन काढली आणि तिच्या हातात दिली. एक तर दिवसभर त्याची नजर तिच्यावरच होती. आज एवढ्या दिवसांनी त्याने तिला साडीमध्ये पाहिलं होतं. तो मात्र जबरदस्त इम्प्रेस झाला होता आणि आता ती त्याच्या एकदम जवळ होती. त्यात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट. तो अस्वस्थ झाला होता. त्यानं कसंबसं स्वतःला सावरलं. मी बाहेर जातो. तो चेंज करून घे. तो खाली मान घालून म्हणाला. हो. तिने तिचा नाईट ड्रेस घातला. रयत येऊन बाहेर बाल्कनीत उभा राहिला. त्याचं मन आज अस्वस्थ झालं होतं. एक वेगळीच भावना आज ईशासोबत जाणवली होती. हे अट्रॅक्शन आहे की? त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला इतक्यात मिळणार नव्हतं. ईशाला चेंज करायला वेळ लागतो. त्याच्या लक्षात आलं. शेवटी त्याने त्याचा फोन ओपन केला आणि फोनमध्ये डोकं घालायला सुरुवात केली. काही वेळाने ईशाने डोअर अनलॉक केला तसा तो आत आला आणि आता कुठं त्याचं लक्ष त्या रूमच्या सजावटीकडे गेलं. मगाशी त्याचं लक्ष फक्त ईशाकडे होतं. रूमचं डेकोरेशन पाहायला त्याला वेळच नव्हता. तो तर मगाशी तिला पाहण्यात व्यस्त होता. घरच्यांनी केलं असेल. तो रूममध्ये सगळीकडे पाहतोय. ईशाच्या लक्षात आल्यावर ती म्हणाली. नॉट बॅड. तो बोलला. तोही आता चेंज करणार होता, पण आता त्याचे लक्ष ईशाकडे गेलं आणि तो थांबला. ती बारीक डोळे खोलून त्याच्याकडे पाहत होती. आता हा माझ्यासमोरच कपडे बदलतो की काय? तिला मनात वाटलं, म्हणून ती घाबरली होती. त्याने तिच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखले आणि तो चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तो चेंज करून बाहेर आला आणि त्याचं लक्ष रूममधील सोफ्याकडे गेलं. ईशा सोफ्यावर झोपली होती. नेव्ही ब्लू कलरच्या नाईट ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. त्यात दिवसभर थकल्यामुळे तिला लवकर झोप आली होती, म्हणून ती तशीच झोपली होती. रयतने टॉवेलने त्याच्या डोक्याचे पुढचे केस कोरडे केले आणि हळूच तिच्या शेजारी गेला. तिच्याजवळ जाऊन तो गुडघ्यावर बसला. ती झोपल्यावरच तो तिला शांत निरखू शकत होता. ती मात्र बेधुंद झोपली होती. तिचे लहान केसांचे काही लकीर चेहऱ्यावर आले होते. त्याने हळूच त्याच्या हाताने ते लहान केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले. किती शांत आणि निरागस आहे ही. आपण हिला लग्नाला नकार देऊन चूक तर नाही ना केली? त्याच्या मनात विचार आला. पण दुसऱ्या क्षणी हा काय विचार करत होतो आपण? तिने हे लग्न एक डील म्हणूनच केलं आहे. शेवटी हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते आप्पासाठी केलं आहे. काही दिवसात आप्पा बरे होतील, मग मी माझ्या मार्गावर आणि ही हिच्या मार्गावर असेल. त्याच्या मनात विचार डोकावला आणि तो पटकन उठून बेडवर बसला. खूप वेळ तो बेडवर पडून होता, पण आज त्याला झोप लागत नव्हती. राहून राहून त्याचं सगळं लक्ष तिच्याकडे होतं. ती मात्र अजूनही तशीच झोपली होती. फक्त हात पोटात गुंडाळून घेतले होते तिने. खूप वेळ ट्राय करूनही झोप लागत नव्हती त्याला. शेवटी तो उठला आणि एक ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलं. तिने ते ब्लँकेट दोन्ही हाताने स्वतःभोवती गुंडाळून घेतलं. तिला थोडी ओप मिळाली. नकळत झोपेतही तिच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली त्याला दिसली आणि तोही तिला पाहून गालात हसला आणि मग पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन आडवा झाला. आता मात्र त्याला अवघ्या 10 मिनिटातच गाढ झोप लागली. सकाळी त्याला जाग आली. सकाळचे 9 वाजले होते. त्याने एक मोठा आळस दिला आणि आता त्याला काहीतरी आठवलं. त्याने सोफ्याकडे पाहिलं. सोफा रिकामा होता.
एवढ्या सकाळी ही गेली कुठे? त्याने विचारातच त्याचं आवरलं आणि अंघोळ करून तो खाली आला. डायनिंग टेबलवर रयतची आत्या, अरुणातराव आणि सुशीलाताई बसले होते. "अरे बबड्या आलाय. सुनबाई बबड्यासाठी चहा आण आणि अजून एक कप माझ्यासाठी पण आण." रघुनाथराव रयतकडे पाहत म्हणाले. नुकतेच ते डायनिंग टेबलवर चहा पिऊन बसले होते. "अहो आप्पा, चहा पिऊन अर्धा तास तरी झालाय का तुम्हाला? परत चहा मागवता. जरा शुगर कंट्रोलवर ठेवा. आत्ताच नॉर्मल झालीये." अरुणाथरावांना रघुनाथरावांचा स्वभाव माहीत होता. त्यांनी रघुनाथरावांना काळजीनं रागावलं. तेवढ्यात ईशा चहा घेऊन आली. ती नेटकीच अंघोळ करून खाली आली होती. केस ओले होते म्हणून तिने मोकळे सोडले होते. फेंट अबोली कलरची साडी नेसली होती तिने आज. डोळ्यात हलकं काजळ आणि ओठांवर पीच कलरची लिपस्टिक लावल्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. ती हळूच रयतजवळ आली आणि तिने चहाचा एक कप रयतच्या समोर ठेवला आणि एक कप रघुनाथरावांना दिला. "सुनबाई, आप्पांना चहा नका देऊ." डायनिंग टेबलवर बसलेले अरुणाथराव ईशाला म्हणाले. "नका काळजी करू मामा, आप्पांसाठी मी शुगर फ्री चहा बनवला आहे." ईशाने रघुनाथरावांसमोर चहाचा कप ठेवला आणि ती किचनमध्ये गेली. रयतचं पूर्ण लक्ष तिच्या हालचालींकडेच होतं. तसं पुण्यात असताना त्याने तिच्या हातचा चहा घेतला होता, पण आज वाड्यात तिला पाहून त्याच्या मनात तिच्यासाठी वेगळंच काहीतरी फील होत होतं. घरात आनंदी वातावरण होतं त्यांच्या. डायनिंग टेबलवर सुलोचनाताई आणि रयतची आत्या देखील होती आणि सगळेजण रयतकडेच पाहत होते. रयतला ते पाहून अवघडल्यासारखं झालं. त्याने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि चहाचा कप तोंडाला लावला. "वाह! आजच्या चहाची चवच वेगळी. चहात नेहमीपेक्षा आज जास्त टेस्ट आली आहे." रयत त्याच्याच विषयात खुश होता. त्याने त्याचा चहाचा कप पूर्ण रिकामा केला तसं त्याने त्याची नजर वर केली. ईशा त्याच्याकडेच पाहत होती, पण आता रयतने तिच्याकडे पाहिल म्हणून तिने तिची नजर चुकवली आणि आप्पांकडे पाहिलं. "आप्पा, आपल्या शेतात कशा-कशाची झाडं आहेत?" ईशाने विचारलं तसं सर्वजण ईशाकडे पाहू लागले. तर मग मैत्रिणींनो, भाग आवडला असेल तर कमेंट करा, व्हिडिओला हाईप द्या आणि भाग आवडलाच असेल तर एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून पुढचा भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि मलाही नवीन भाग लिहायला प्रोत्साहन मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग. मन माझे चॅनेल. भेटू